नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज माझ्या मुलांनी बघा सरस्वती पूजनाची व्यवस्था केलेली आहे, तयारी केलेली आहे आणि बाई साफ करून गेलेली आहे जागा। आता त्यांनी छान ह्या खुर्च्या वगैरे छान लावलेल्या आहे पुसून आणि बेंचेस बाजूनी असे ठेवले आहे भिंतीनी आणि व्यवस्था बघा किती छान उत्साहाने आनंदाने करत आहेत। यांना बघून मलाही माझं लहानपण आठवतं। लहानपणी किती उत्साह, आनंद, जोश असतो बघा। तयारी आणि इतका आनंद आहे त्यांना की छान ते सजावट वगैरे करणार आहेत। काही मुलं यायची आहे। बाजूनी मी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। बाजूच्या रूममध्ये नूडल्स आणलेले आहे, ढोकळा आणि समोसे, आईस्क्रीम। तर मुलांना इतका आनंद होतो सरस्वती पूजन करायचं असते तर, म्हणून मी पण छान सहभाग घेत असते यांच्या कार्यक्रमामध्ये। टीचर अजून यायचे आहेत, थोड्या उशिराच येऊन राहिल्या, आता तयारी वगैरे करत असतील। मी त्यांना लवकर यायला सांगितलं परंतु त्यांनी थोडा उशीर करून राहिल्या। तर मी व्यवस्था मुलांच्या हाताने करून घेतली। मुलं छान आता फुगे वगैरे आणत आहेत, लावून आणले त्यांनी। मी बोलावून घेतले त्यांच्या हाताने आणि छान फुगवून राहिले आहे आणि आनंद तर बघा खूपच। त्यांना डान्सची तयारी केलेली आहे, त्यांनी डान्स वगैरे करणार आहेत। लहानपण मलाही आठवतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस छान घालून आलेले आहे मुलं मुली। आणि आता ते फुग्यांना लावून राहिले आहे, भिंतीला वगैरे डेकोरेटिव्ह करून राहिले आहे। आणि मी परीक्षेच्या अगोदरच थोडं ओरल वगैरे सुरू व्हायच्या अगोदरच त्यांच्या शाळेमध्ये नाही का ओरल घेतात, तर त्याच्या अगोदरच मी सरस्वती पूजन करून घेते। कारण की मुलं मग कसं मध्येच मग नाही का त्यांना वेळ नसतो, म्हणून फुगे छान त्यांनी असे जोडून वगैरेच चिपकवून राहिले आहे भिंतीला। आता आले आहे आमच्या टीचर्स, थोडं लवकर या म्हटलं। 2 टीचर आहे आता या लहान मुलांना सांभाळायला। हे सरस्वतीचे फोटो आणि तिथे आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि सजावट केलेली आहे मुलांनी। थोडं मला देखरेखीत बसावं लागलं, लवकर टीचर उशिरा आल्या तर। आता त्या सांभाळतात। लहान मुलं कशी खूप गडबड करतात, त्यांना खूप आनंद असतो ना कार्यक्रमाचा, ते इतके गडबड करत असतात की खूपच। आणि आता छान त्यांना बसवून दिलेलं आहे टीचरनी व्यवस्थित। आणि मग पूजनाला सुरुवात करू, सरस्वती पूजनाला। आणि त्यांना इतका आनंद होत आहे, एकामेका मैत्रिणींच्या घरी गेल्या आणि सोबत घेऊन आल्या काही मैत्रिणी आणि काही थोडे अजून मुलं यायचे आहेत। आणि टीचर लोक पण छान माझ्या ॲक्टिव्ह आहेत तशा। आज थोडं त्यांना साडी वगैरे घालायची होती, तर साडी नेसायला वेळ लागतो की नाही, त्याच्यामुळे त्या थोड्या लेट झाल्या। दोघी पण छान आहेत, ॲक्टिव्ह आहेत आणि छान मुलांना शिकवतात वगैरे, खेळीमेळीने राहतात। आता हे पूजनाला मी सुरुवात केलेली आहे। फोटोला आता अगरबत्ती, हार वगैरे पूजा करून घ्यायची। सुरुवातीला आम्ही करून घेतो, मग मुलांच्या हाताने आरती वगैरे करून घेतो। मग आता हे कसं वर्षाच्या शेवटलं सरस्वती पूजन आहे, नाही तर दर शुक्रवारी करतात माझी लहान मुलं, तर ते मग मी लवकर शॉर्टमध्ये करत असते। कारण की वेळ जातो ना मुलांचा, मग याच्यामध्ये शिकवायला मग वेळ कमी मिळतो, म्हणून मग मी शॉर्टमध्ये करून घेते। आता हे टीचरनी थोडी शूटिंग केलेली आहे, तर तिला कसं बरोबर करता नाही आली, थोडं माफ कराल। मला कसं ते जास्त एडिट करता येत नाही। मुली होत्या माझ्या तर त्या करायच्या मला मदत नाही का। आता मुली एकीचं लग्न झालेलं आहे, एक आता इंदोरला आहे। आता मला जसं जमते तसं मी करत असते। आता हे हार घातलं सरांनी
फोटोला सरस्वतीच्या फोटोला हार व्यवस्थित घालून घेतला. ते अगरबत्तीचं स्टँड थोडं पडलं होतं तर मी व्यवस्थित करून घेत आहे. आता पूजा करून घेते सरस्वतीच्या फोटोची. खूप मलाही आनंद होतो. मुलांमध्ये ना मी मिक्स होऊन जाते आणि त्यांना इतकं वाटत नाही की टीचर वगैरे. खूप बोलत राहावं करतात आरतीच्या वेळेलाही. अशा प्रकारे छान छोटंसं सरस्वती पूजन करून घेतलेलं आहे. मोठ्या मुलांचं करत असतात नाही. 11वी 12वी आणि छान त्यांनी बोर्डवर लिहून घेतलेलं आहे. दोघी करत आहे.